भारतीय जनता पार्टी ही दिलेला शब्द पाळणारी पार्टी आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे आपल्या परिसरात होतील, अशी ग्वाही भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी चिखले येथे सुमारे 3 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या भूमिपूजन आणि जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी केली। पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांचा झंझावात सुरू आहे। त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या प्रयत्नांमुळे चिखले गावात अनेक विकासाची कामे मंजूर झाली असून त्यांचे सोमवारी भूमिपूजन तसेच भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन। यावेळी 1,86,00,000 रुपयांच्या निधीमधून चिखले फाटा ते मोहो या 3.5 किलोमीटरच्या रस्त्याचे डांबरीकरण, 50 लाख रुपयांच्या निधीमधून चिखले येथे अंतर्गत गल्ली आणि रस्ते काँक्रिटीकरण, 20 लाख रुपयांच्या निधीमधून चिखले येथे वॉर्ड क्रमांक 2 मध्ये नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर, 13 लाख रुपयांच्या निधीमधून चिखले येथे नवीन व्यायामशाळा, 11,25,000 रुपयांच्या निधीमधून चिखले येथे नवीन अंगणवाडी, 10 लाख रुपयांच्या निधीमधून चिखले येथे जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती, 10 लाख रुपयांच्या निधीमधून चिखले येथील गणपती विसर्जन घाटाचे सुशोभीकरण आणि 10 लाख रुपयांच्या निधीमधून चिखले येथील नदीला संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे। या कामांच्या भूमिपूजनावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा मोर्चा अध्यक्ष योगेश लहाने, माजी सरपंच नामदेव पाटील, माजी उपसरपंच रमेश गडकरी, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आनंद ढवळे, रवींद्र गडकरी, बूथ अध्यक्ष गणेश पाटील, सदस्य अविनाश पाटील, मानसी शेळके, वर्षा पंडित, रेणुका चौधरी, नामदेव कान्हा पाटील, नामदेव पद पाटील, गोमा पाटील, विजय धांगरेकर, अरुल पाटणकर, दत्तात्रय पाटणकर, संजय गडकरी, संजय शेळके, जगदीश बढे, जयदास म्हात्रे, निलेश शेळके, धीरज गडकरी, मिलिंद शेळके, विनोद पंडित, संदीप पंडित, रवींद्र मेडेकर, विश्वास मेडेकर, दत्तात्रय गायकर, प्रसाद गायकर, शांताराम शेळके, स्वप्नील पाटील, दत्तात्रय गडकरी, भालचंद्र पाटील, दिनेश पाटील, मच्छिंद्र पाटील, सूर्यकांत पाटील, निलेश भोपी, ग्रामविकास अधिकारी काळे मॅडम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नामदेव पाटील साहेबांच्या मार्फत गावाचा विकास झाला, पण कुठेतरी खोटी आश्वासनं आली, लोकांना काहीतरी पसरवलं, ते शुक्रवारूनच इकडे आला असं मला वाटतंय। आणि त्याची 2 वर्षातच आमच्या इथं यायला 4-5 वर्ष लागली प्रचिती यायला, पण तुमची तर 2 वर्षापासूनच प्रचिती यायला लागली। इथे येऊन कोणी काही सांगतोय असं होईल तसं होईल, पण आपल्याला एक आवर्जून सांगतो की जर विकास करायचा असेल तर आदरणीय प्रशांत ठाकूर साहेबांच्या मार्फतच होऊ शकतो, अरुण शेठ भगत साहेबांच्या मार्फतच होऊ शकतो। आता मधली 2 वर्षात ग्रामपंचायतीमार्फत गावात 1-2 तरी विकास कामं झाली असेल तरी आता हे विद्यमान सदस्य त्या गोष्टीसाठी खुश असते, पण एकही काम झालं नाही। ही कामं करण्यासाठी नामदेव पाटील साहेबांच्या मार्फत या सर्वांनी पुढाकारांनी या युवा सदस्यांनी पुढाकार घेतला आणि खरंच ही कामाची सुरुवात झाली। आपल्याकडे निधीचा तोडा नाही, तुम्ही फक्त अरुण शेठ भगत साहेबांनी सांगितलं, तुम्ही डीपीचा विषय सांगितला, तुम्हाला जे काही डीपीसाठी निधी मंजूर करण्यात आला, तुम्हाला वारंवार त्रास होत होता की दाखले भेटत नाही, आता दाखले पण द्यायची सुरुवात केली। अशी कुठली प्रयोजन नाही, विकास कामांना कोणी अडवू शकत नाही। आपल्याकडे तर साहेब अशा एका कलमांचा अभ्यास केलेल्या साहेब आहेत, तसे की सर्व कलमांचे अर्ज लिहून देतात, माझ्याकडे येऊन भेटले शेतकरी, खरंच त्यांचा मार्गदर्शन घेऊन जर एखाद्याला जर आव्हान करायचं असेल तर त्यांच्याकडे सफल ज्ञान आहे या गोष्टीचा। माझ्या आपल्याला कळकळीची विनंती आहे की तुम्ही सांगा, ती कामं केली जातील, फक्त तुम्ही पुढे येण्याची गरज आहे। तुम्ही जर ऑफिसला गेले नाही तर अरुण शेठ भगत साहेबांना कसं समजेल कुठला काम करायचे। आता आपल्या गावात MMRDचं पण एक 50 लाखाचं काम मंजूर आहे, कॉन्ट्रॅक्टर थोडा इकडे हेल्पाटी मारायला होतं, पण थोड्या दिवसात आमदार साहेब त्यांना पण बोलून ते काम करायचे हे चालू करणार। आरोग्य केंद्र संदर्भात पण मागे आल्यानंतर आमची चर्चा झाली होती, तर त्यांच्याकडे आता आपण मागे गेलो होतो, अलिबागला ते वेदिका अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे, ते लवकरात लवकर चालू करतायत। कारण हा आपल्या एक गावात 25 वर्ष झाली हा गावाला नाही। आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो, हे येतील थापा मारतील, आता इलेक्शन जवळ आलंय, मी स्वतः सांगतो आमदाराच्या वतीने की एकही घराला आपल्या कोणाच्या हात लागणार नाही। मागे येऊन तेच सांगितलं की याची प्रशांत ठाकूर सगळी चिखल्याची घर सोडणार आहे। तरी प्रीतम शेठ आपल्याकडे नव्हते, प्रीतम शेठ तिकडे होते, पण चिखल्याच्या आधी प्रीतम शेठना कॉन्ट्रॅक्ट भेटलेला आहे, नाही ना जो कॉन्ट्रॅक्ट भेटला तो प्रीतम शेठना भेटला, पण त्यावेळेस ते त्यांचं नाव नव्हता घेतला। तर तुम्ही एक जबाबदारीने लोकांना सांगा की कोणाच्या घराला हात लागणार नाही। आज जरी आपल्या इकडे नाही ना काम करायचा प्रयत्न करते, पण आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी ती थांबवलेली, दुसरी कोणी थांबवलेली नाही। आमदार साहेब जिथपर्यंत माझ्या शेतकऱ्याचं समाधान होत नाही
तिथपर्यंत नेण्याचं काम चालू करून देणार नाही, ही आपली सर्वांची भूमिका आहे. ज्या दिवशी आपलं समाधान होईल त्या दिवशीच आपलं काम चालू होईल. ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीचा कमळ या ग्रामपंचायतीवर फुललं त्या दिवसापासून लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी, आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आणि आपले नेते अरुणशेठ भगत साहेब यांच्या माध्यमातून या चिखले गावाचा पेशवेकालीन असलेले गाव जो सातत्याने विकासापासून वंचित होता त्या विकासाला चालना देण्याचं काम आपल्या नेते मंडळींनी केलं. आमच्यासारखे कार्यकर्ते या विभागामध्ये रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्हाला एक शिकवण असते, सातत्याने सांगितलं जातंय की आपल्या परिसरामधली जी गावं आहेत त्या गावामधल्या ज्या मुख्य समस्या आहेत त्या समस्या कशा मार्गी लागतील आणि त्यासाठी तुम्ही सातत्याने संपर्क ठेवत जा. आणि निश्चितच आम्ही सर्व मंडळी या आपल्या सर्व विभागामध्ये सातत्याने फिरत असतो. आपल्या गावातल्या ज्या समस्या असतात त्या समस्या अरुणशेठ भगत साहेबांच्या माध्यमातून आमदार साहेब सातत्याने सोडवत असतात. कुठलीही समस्या त्या समस्याला उत्तर नाही, त्याचा निराकरण होणार नाही, त्याचा ती समस्या सोडवली जाणार नाही अशी एकही समस्या अरुणशेठ भगत साहेबांकडे आम्ही घेऊन गेलो तर शिल्लक राहत नाही. मागच्या काही वर्षापूर्वी आपण पाहिलं की जवळजवळ चिखले फाटा ते आपला गणेश मंदिरापर्यंतचा रस्ता आमदार साहेबांच्या माध्यमातून अरुणशेठ भगत साहेबांनी या चिखले गावामध्ये उपलब्ध करून दिला. त्याच्यानंतरचा पुढचा 20 लाखाचा टप्पा म्हणजे जो चिखले शुगर मोह या 3 गावांसाठी अतिशय पोषक असलेला रस्ता तो सुद्धा आमदार साहेबांना अरुणशेठ भगत साहेबांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आला. मधला राहिला पट्टा त्यासाठी सुद्धा 10 लाख रुपये आमदार साहेबांनी दिले होते, परंतु पूर्वीचा असलेला हा जिल्हा परिषदचा रस्ता नंतर वर्गीकरणामधून तो पीडब्ल्यूडीकडे गेला म्हणून तो रस्ता तेव्हा शिल्लक राहिला. म्हणजे मुख्य रस्त्याची जी समस्या होती ती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून इथे पूर्णत्वास केली गेली. गेल्या मागच्या आठवड्यात आपण पाहिलं निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर काही लोकांना वाटतंय पावसाला आल्यानंतर ते पिवळे बेडूक बाहेर येतात आणि ते डराव करत असतात. कारण आपण आता सरपंचांनी सांगितलं आनंद ठेवलेली की मागची 2 वर्ष जी चिखला गाव विकासापासून जो वंचित राहिला होता त्याची जी कथा होती ती कथा शुगर गावामधून लिहिली होती. त्याची डायरेक्टर शुगर गावामधला होता आणि ती कथा आणि डायरेक्टरचा हिरो आपल्या चिखले गावातले होते. ज्या पद्धतीमध्ये लोकांनी जो विकास पाहिला, जे सातत्याने आपल्याला विरोध करत आले आणि सातत्याने आज सुद्धा विरोध करतात, ते सुद्धा एक गोष्ट मान्य करतात का नामदेव माया पाटील जेव्हा सरपंच होते तेव्हा प्रशांतदादा ठाकूर साहेब आणि अरुणशेठ भगत साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ 6 ते 7 कोटी ना भूतो ना भविष्याची कामं ही चिखले गावामध्ये फक्त भारतीय जनता पार्टीच्या मुळे करण्यात आली. मात्र जमीन आज आपला जिव्हाळ्याचा विषय झालाय. जमिनीचा भाव गगनाला भिडत चाललेला आहे. आज आपण भावाभावामध्ये सुद्धा आपले वादविवाद होतात, भावा बहिणीचं नातं सुद्धा या जमिनीच्या मुळे तुटत चाललंय आणि तेव्हा कुठेतरी आमिषाला बळी पडून एक वेगळ्या प्रकारचं वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. मागच्या वेळेला आमचा युवा सहकारी आनंद डोले चिठ्ठीवर गेला, या खोट्या बाजारामध्ये चिठ्ठीवर गेला, परंतु शुकरकर सुज्ञ होते, त्यांनी ती चिठ्ठीचा वचपा 628 मतांनी भरून काढला. म्हणजे जेवढ्या मतात पडला त्याच्यापेक्षा कमी मतं उमेदवाराला पडली. कारण खोट्याचे दिवस जास्त दिवस चालत नाही. आपण सर्वजण पिक्चर बघतो, विलन हा सातत्याने श्रीमंत असतो आणि जो हिरो असतो तो काबड कष्ट करून वाढत असतो, परंतु शेवट हा हिरोचाच असतो. कारण सत्याचा विजय असतं, सत्य पराभव होत नसतो आणि जो खोटा आहे तो सातत्याने चालत नसतो. आज चिखले गावामध्ये अनेक विकास कामाची भूमिपूजन आणि एक अतिशय चांगली आनंदाची गोष्ट की जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी केलंय. ज्यांनी ऑफिसला जागा दिली त्याचं सर्वात मनापासून अभिनंदन करतो की भारतीय जनता पार्टीमध्ये त्याग करणारी जी माणसं सुरुवातीपासून आहे त्यांच्यामुळेच हा पक्ष आज आपल्याला देशामध्ये मोठा होताना आपल्याला दिसत आहे. आपल्या गावचे माजी सरपंच नामदेव पत्राला बोलताना किंवा वाचताना आज पहिल्यांदाच बघितलं मी आणि याच्या पुढे बोलण्याची संधी मिळावी
म्हणून याच्या पुढं आम्ही सांगू तशी तुम्ही वागा, तर आपला या ठिकाणी पुन्हा जुने दिवस आपल्याला नक्कीच दिसतील. 2 वर्ष आमच्या मुलं नाही गेली, 2 वर्ष तुमच्या मुलं गेली, आमच्या मुलं 2 वर्ष नाही गेली. मध्ये गॅप पडला तर तुमच्या मुलं पडलाय. आम्ही बरोबरच होतो, आमची लाईन बरोबर होती. सुरुवातीच्या काळामध्ये आपण भरपूर विकास केला. खरं रस्त्याचा जो विषय जुन्या आहे हे बघा, सर्व म्हणजे भरपूर लांबीचा रस्ता आणि त्याच्यामुळे थोडा वेळ लागत होता. परंतु रामशेठ स्वतः इथे येऊन आपल्या रस्त्याचं भूमिपूजन केलं. आठवण आहे ना सर्वांना? तर तेव्हा लोक पण जास्त होते. त्याच्या पुढच्या कार्यक्रमाला याच्यापेक्षा जास्त संख्या आपली दिसली. आपण भारतीय जनता पार्टी जे बोलतो ते करतो, उगाच थापा मारून नाही करत. काही उपोषण करून जर कामं झाली असती तर आमदार खासदार कशाला पाहिजे आपल्याला? तर उपोषण करी मी तेव्हा हा रस्ता नाही होईल, पण हा रस्ता कधी मंजूर झाला आहे एवढं तर मी उघड्या डोळ्याने झाली. खरं म्हणजे बघून उपोषणाची धमकी आपल्याला द्यायला पाहिजे. त्याच्यामुळं आपण मेहनत केली, तुम्ही पक्षासाठी मेहनत करा, पक्ष तुमच्यासाठी मेहनत करेल. तेव्हा ही सगळी कामं या ठिकाणी जो विकास आपल्याला पाहिजे तो विकास आपल्या गावाचा नक्कीच करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना आम्ही आमदार साहेबांच्या वतीनं आम्हा सर्वांच्या वतीनं मी आपल्याला शब्द देतो, जी कामं आहेत ते आमच्याकडे द्या. एकदाच वही असलेले पूर्ण झाले असं पण होणार नाही. पण तो आमचं लक्ष बरोबर आहे का दुसरं पहिलं महत्वाचं करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण कार्यकर्त्यांनी सुद्धा सावध राहून ही गावाची काम कुठला विकास आपण केला ते 4 लोक आपल्याकडे वळतील या दृष्टिकोनातला आपण सर्वांनी प्रयत्न करूया. आपण असे आहोत, बोलतो कमी, पण आम्ही त्यावेळेला निवडणुकीच्या कालामध्ये तुमच्या ग्रामपंचायतीने मी सांगितलं होतं, आम्ही धमकी दिली नव्हती. आम्ही सांगितलं का आमच्या बरोबर वागा, नाहीतर तुम्हाला पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आता तो शब्द लगेच दुसऱ्या दिवशी आपण 2-3 दिवसामध्ये आपण तो पूर्ण केला. आम्हाला पण चालेल नका देऊन, आमच्या देशामध्ये पक्ष मोठा आहे, महाराष्ट्रामध्ये मोठा आहे. इथं पनवेलमध्ये आपण 4 वेळ आमदार निवडून आलेले आहे. ते का नुसते झालेत का? आपली ताकद काहीतरी आहे आपल्या, आपण बोलत नाही त्याच्यामुळे आपलं आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी सुद्धा बोलायला पाहिजे. मग काय भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांत ठाकूर काय काम करतात, देवेंद्र फडणवीस काय काम करतात, हे सर्व जनतेपर्यंत पोहोचवला पाहिजे. आपल्याला मीडियामध्ये आपण थोडस जास्त पुढे गेलो पाहिजे. आता 2 दिवस माझ्याकडे तुमच्या ग्रामपंचायतीत भाग सांगलीमध्ये 2-3 लोक आले आमच्याकडे. एकदा बसल्यानंतर दुसऱ्यादा पुन्हा जावं, एकदम लांब आले 2-3 दिवस. त्यांनी दिनेशजी वगैरे त्यांना एकत्र आणले आणि जो पाण्याचा प्रश्न होता तो आम्ही लगेच सांगितलं. आनंद ढोले सांगितलं का मी बघतो, मी सांगितलं लागेल तो निधी उधारीमध्ये सुद्धा घ्या, पण आपली ही पाईपलाईन पहिली चालू झाली पाहिजे. पूर्ण झाली का? ती पूर्ण केल्याचं काम खरोखर आम्हाला समाधान वाटतं का पाण्यासारखा जो प्रश्न आहे तो पाणीचा प्रश्न आपण सोडवल्याचं समाधान माणसाला चांगलं मिळतं. आणि म्हणून आनंद सांगितलं का तू ताबडतोब हे चालू करायच्या मागेला. अशा प्रकारची सर्व पनवेल तालुक्यामध्ये आपण विकासाची कामं करत असतो. याच्या पुढे काम करणारा कोण आणि फुकट घरतोडी सांगणारा कोण हे जर आपण ओळखलं तर मला वाटतं आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा विकास तर 5व्यांदा पुन्हा आमदार होतील. तर ते काही यांच्या भुड्या मुलं नाही होणार, ते आपल्या मुलं होणार आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी या दृष्टिकोनातनं सर्वांनी प्रयत्न करा.